मराठी कथा माई. लेखक प्रदीप केळुसकर. शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दीपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली. ओ दीपूची आई, भाजी घेणार काय? तिची हाळी ऐकून दीपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली. घेणार का भाजी? कांदापात आहे, माठ आहे, मुळा आहे, कोबी आहे. शांतीला पाहताच दीपूच्या आईला आनंद झाला. तशी 2 दिवसाआड येणारी शांती ही तिची मैत्रीणच. दोघी एकमेकांसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या. होतीस कुठे इतके दिवस? लय दिवस झाले आली नाहीस. ताप येत होता नवऱ्याला. त्याला डॉक्टरकडं नेलं होतं. आता बरं आहे का? होय. घेणार का भाजी? लाल माठ दे 2 जुड्या. शांतीने माठाच्या 2 जुड्या दीपूच्या आईच्या हातात दिल्या. मग दीपूच्या आई, माही येणार की आता लवकरच? माही म्हटल्याबरोबर दीपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला. काय झालं? गप का? शांतीने विचारले. काय सांगावं शांती, घरवाल्यांची नोकरी राहिली नाही. पैसे मिळाले होते फंडाचे, ते त्या संस्थेत ठेवले होते ना हो. कुठल्या? ती बुडाली त्या संस्थेत की काय? होय बाई, लई लोकांचं बुडाले बघ. मग आता म्हणणं काय आहे त्यांचं? पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणतात. पण आता माही यायची झाली तर खिशात पैसे नाहीत आणि अशी परिस्थिती. होय बाई, आणि दीपू अजून लहान आहे. होय बाई, खूप दिवसांनी झालाय ना तो. पण तुम्ही देवीची मानकरी, म्हणजे तुम्हासनी माहीचा लई खर्च असणार. होय बाई, आम्ही मानकरी देवीचे. माही आमच्याच घरी येणार. सोबत 20-25 देवीचे भक्त पण असतात. एवढ्या मंडळींचे जेवण व्हायला हवे. 50-60 लोकांची चहा पाणी, देवींची पूजा, ओटी भरणं आहेच. मग दीपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल की. ते काय करतील? साखर कारखान्यातून रिटायर झालेत. त्यात त्यांचा पगार तो कितीचा होता. पेन्शन वगैरे काही नाही. काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला. 4 वर्षात डबल होणार म्हणून सांगितलं. ठेवून 2 वर्ष झाली. 6 लाखाचे 12 लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्थाच बुडाली. अरे देवा, मग पुढं काय व्हायचं? बघूया, असं म्हणून दीपूच्या आईने माठाच्या 2 जोड्या घरात नेल्या. शांतीला 10 रुपये दिले तशी शांती गेली. दीपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे या महिन्यात माही येणार. त्यात आपण देवीचे मानकरी. उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम 4 दिवसापुरतं पीठ शिल्लक होतं. तेल जवळजवळ संपलंच होतं. वाटाणे, हरभरे, शेंगदाणे सर्व संपत आलं होतं. अजून 15 दिवस आहेत. या 15 दिवसात काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. 1 महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ, गहू. पण परत तिच्याकडे कसं मागायचं? आता आईचे काही चालत नाही घरात. भाऊजाईचा कारभार, आणि तेथेसुद्धा रयत फारसे देत नाही. आपला भाऊ तसा सतत आजारी असतो. त्याची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली. अहो, ऐकलत का? घरातलं धान्य, पीठ संपत आलंय. 5-6 दिवसापुरतंच आहे. या महिन्यात माही येणार. तिच्या पालखीसोबत 20-25 माणसे येणार. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवण खाणं करावं लागतं. मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना. पण मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका. ते पैसे आता बुडालेत. आता म्हणतात आम्ही काही करू शकत नाही. मिळतील पैसे असे म्हणतात, पण मिळाले तर खरं. बघू. आबा म्हणत होता रिझर्व्ह बँक काहीतरी करेल. त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून. आबा काय देतो? त्याचा पोरगा त्या संस्थेचा मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा. आता सर्वजण त्याला विचारतात तेव्हा तो रिझर्व्ह बँकेकडे बोट दाखवतो. म्हणजे पैसे मिळाले ह्याला बाळांनी, आणि पैसे कोण देणार म्हणे तर रिझर्व्ह बँक. ते काही नाही. तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसला जाऊन खडसावून विचारा. म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले. पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाणी पुसलात. जातो मी उद्या.
जावाच आणि खडसावून विचारा. त्यांना सांगा 15 दिवसांनी आमच्याकडे माही येणार आहे. आम्हाला मोठा खर्च आहे. तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या. शेवटी मानकरी ना तुम्ही देवीचे. उत्पन्न काही नसले तरी मानकरी. जमीन सगळी कुळाला गेली तरी मानकरी. पण फक्त मान तुमचाच. खर्च फक्त तुम्ही करायचे. दीपूच्या आईचा संताप झाला. खरं तर ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही, कारण तिला माहीत होते आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमीनदारांच्या कुटुंबात, पण चुलत भावांनी फसवलं. घरातील दागदागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळकायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. ते जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते. येणे-जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेळणे होते. सर्व गेले. राहिली फक्त भोके. उत्पन्न काही नाही. नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. 2 वर्षांनी कारखाना उभा राहिला तेव्हा जयवंतरावांना आम्ही परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीस लावले. पण शिक्षण जास्त नसल्याने ऊसाचे वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला. 12 वर्षांपूर्वी दुबीचा जन्म झाला. 2ची 3 माणसे झालीत. पण 2 वर्षापूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दीपू शाळेत. उत्पन्न काही नाही. फंडाची रक्कम आली ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. 4 वर्षात डबल पैसे होतील, तुझ्या दीपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरंच वाटलं. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला. नवऱ्याने पतसंस्थेची सर्टिफिकेट दाखवली तेव्हा आपण पण खुश झालो. आपले शिक्षण फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दीपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दीपूला नोकरी मिळेल, मग दीपूचं लग्न. सगळी स्वप्ने रंगवू लागलो. पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले. लोकांचे पैसे मिळत नाही याची कल्पना आली आणि पायाखालीची वाळूच सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हातापाया पडून पुढची आश्वासने देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले. साहेब, मी गरीब माणूस. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशाचं काय? 15 दिवसांवर आता गावातील माही आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशांची व्यवस्था करा. अहो काका, इथे रोज शेकडे माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले त्याचा अर्थ बुडालेत असे नव्हे. पैसे मिळणार, पण ते केव्हा ते मात्र मी सांगू शकत नाही. रिझर्व्ह बँक तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार, काळजी करू नका. पण साहेब, 15 दिवसांवर आमची माही आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत. हो का? केव्हा आहे तुमची माही? या महिन्याच्या 22 तारखेला. 22 तारखेला? ठीक आहे. मी 22 तारीखची तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारीखचा स्टेट बँकेचा चेक देतो. त्या दिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा. साहेबांनी यांना 25,000चा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दीपूचे बाबा खुश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दीपूच्या आईला 50,000चा चेक दाखवला. ती पण खुश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या माहीची तयारी सुरू झाली. गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झगपग झाली. गावातील प्रत्येक घरात माहीची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई, झाडलोट सुरू होती. दीपूच्या घरी दीपूच्या आईचे घर वरपासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांडं धुतलं.
घरातील अंथरूण पांघरून पुन्हा टाकली. घराकडे येणाऱ्या पाणंदी स्वच्छ केल्या. नोकरीनिमित्त बाहेरगावी आलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घरं उघडून साफसूफ करायला लागले. गावाला जाग आली. अनेक चाकरमानी गावात दिसायला लागले. दीपूचे बाबा परत परत तो 50,000चा चेक पाहत होते. त्याखालची ती झोकदार सही पाहत होते. 22 तारखेला सकाळी 8च्या गाडीने दीपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दीपूच्या घरची तशी सर्वच तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी सुरू केली. सामान घरात आले की ताबडतोब जेवण करायला सुरुवात करायची. दीपूच्या आईने दीपूला कागद पेन घेऊन लिहायला सांगितले. दीपूच्या आईने यादी करायला घेतली. तांदूळ 5 किलो, गव्हाचे पीठ 5 किलो, साखर 5 किलो, वाटाणे 2 किलो, बटाटे 2 किलो, हे आणि नाना प्रकारचे सामान तिने लिहिले. दीपूच्या आईने 2 चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. दीपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानात सामान आणायचे आणि रात्र 11पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढंच बाकी राहिलं होतं. दीपूच्या आईने अंगण शेणाने सारवलं. पाणंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणारे एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानचे मन आणतो असे तिला झाले होते. त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. दीपूच्या घरातून गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षांच्या सरावाने गाडी थांबल्याचा व वळवल्याचा आवाज कळत असे. 2 वाजायला आले आणि दीपूची आई आतबाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीचे दीपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहीत होते की 4च्या गाडीने ते येणारच. 5 वाजल्याच्या सुमारास पुन्हा तिचा आतबाहेर सुरू झालं. 5:30च्या सुमारास गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दीपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला. तिनं दीपूला हाक मारली. दीपू, ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आले. त्यांच्याकडून 3,000 रुपये घे आणि यादी घेऊन दुकानात जा आणि सर्व सामान व्यवस्थित आण. हो आई, येतो, म्हणत दीपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दीपूचे बाबा घराजवळ पोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता. मिळाले ना पैसे? दीपूच्या आईने विचारले. बाबा रडविले होत म्हणाले, नाही, बँकेत त्यांच्या अकाउंटवर पैसेच नाहीत. काय? दीपूची आई आता रडविली होत किंचाळलीच. सकाळपासून बँकेत होतो. स्टेट बँकेच्या अकाउंटवर त्यांच्या अकाउंटला फक्त 220 रुपये होते. म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले, काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी 2 वाजता पुन्हा हे पैसे भरतो. तुम्ही 2 नंतर तुमचा चेक पास करा. म्हणून ते न जेवता परत 2 पासून बँकेत उभा. 2:30 वाजता चेक बँकेत दिला तर बँकेचा माणूस म्हणाला, अहो, या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत. सर्वांचे चेक परत गेले. त्यांच्या अकाउंटला काही रक्कमच नाही. त्यामुळे कुणाचे चेक पास झाले नाहीत. मी परत या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसला भले मोठे कुलूप. 4 वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली. दीपूच्या बाबांचे शब्द दीपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हते. तिच्या लक्षात आले, आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार हे तिला कळलं होतं. पण तिच्या मनाने उसळी घेतली. छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी. पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला खरं वाटत नाही हे पाहून दीपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातलं पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली. दीपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दीपूला म्हणाली, दीपू, ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे. म्हणावं, आज माही येणार आमच्याकडे. एवढं द्या आणि पैसे लिहून ठेवा. दीपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू द्यायचा नाही, कारण गेल्या 4 महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. 5 मिनिटात दीपू धावत आला. आई, वासू काका म्हणतात माहीच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देणार नाही. तिला अंदाज होताच. आता माही यायला 5 तास बाकी होते. एवढ्या माणसांचे जेवणखाण व्हायला हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात 3-4 ग्रॅमचे सोने होते. आता हाच एकमेव उपाय.
तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकरी यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी माहीच्या भक्तांना जेवू घालवू शकत नाही. ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी घोडे ठेवले होते, रोज 10-20 बाहेरची माणसे जेवून जात होती. सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आदन बंदच होत नव्हते. ज्या घरातील शिल्लक अन्नावर 3-4 कुटुंबे रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे. या कुटुंबाचा आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार माहीसाठी माल नाही म्हणतो. दीपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होती. पण तिचे डोळे पुसले. दीपूला म्हणाली, दीपू चल माझ्याबरोबर. कुठं आई? रघु सोनार कितीपर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले. 6 पर्यंत. मग चप्पल घाल. तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली, डोळे कोरडे केले, केसांवरून हात फिरवला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दीपू 4 पावले चालतील एवढ्यात वाडीतली संजा डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजयकडे पाहत म्हणाली, काय रे संजा, आईने पाठवली तुमच्याकडे. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दीपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दीपूची आई पाहतच राहिली. टोपलीत 3-4 किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या 2 पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे, बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते. अरे हे कोणासाठी संजा? दीपूच्या आईने आश्चर्याने विचारले. तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे माही येणार ना? दीपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला. आज आमच्याकडे माही येणार. तिच्याबरोबर 20-25 लोक असणार. त्यांचं जेवण करावं लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही. माझ्या बाबांनी आईलाही सांगितलं. आई म्हणाली, संजय ताबडतोब हे सामान दीपूच्या घरी पोहोचव. आज त्यांना त्यांची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले. आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि तुमच्याकडे हे सामान पोचवायला सांगितलं. दीपूची आई रडत रडत खाली बसली. काय हे संजयची आई, तुमचे उपकार कसे मी फेडू? माही आज रात्री येणार, पण संजयची आई, मला खरी माही तुमच्या रूपात आत्ताच भेटली. दीपूची आई चटकन डोळे उभी राहिली आणि डोळे पुसले. पुढे येऊन संजयला जवळ घेतले. बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपली एवढे सामान आणलेस. तुला द्यायला घरात लाडूही नाही. संजयने आणि दीपूने सर्व सामान घरात नेले. आईने त्यांना डबे दाखवले. त्या डब्यात भराभर भरले. आता दीपूच्या आईच्या अंगात 10 हत्तीचे बळ आले होते. तिने भराभर 2 चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापून पुऱ्या तळायला घेतल्या. इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम 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 ताशांचे आवाज. माही आली, माही आली, भक्तांच्या भेटीला माही आली. सगळ्या गावात उत्साह संचारला. दीपूच्या आईची घाई होत होती. 2 चुली रटारटा पेटत होत्या. तिने 2-2.5 तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी बाबांना आंघोळ केली. सोळे नेसून ते तयार झाले. दीपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली. तसेच शेजारची शोभी काकी पण आली. दीपूच्या आईने अंघोळ करून घेतली आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती नेसली. दीपूही अंघोळ करून तयार झाला. 11:30 वाजले आणि ढोल ताशे जवळजवळ वाजायला लागले. दीपूच्या बाबांनी माहीला घरापर्यंत आणलं. दीपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना घरात घेतलं. माहीची पालखी आत ओसरीवर आली. दीपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजाऱ्यांनी गाराणी घातली. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतच मंडळी विसावली. तिने कित्येक वर्षे देवीच्या मानकऱ्यांच्या घरात सर्व भक्तांना जेवण असते, त्याचप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांनी जेवणे वाढली. दीपूच्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्याच. भराभर वाढून झाले. मंडळींनी पुंडलिक वरदे म्हणत जेवायला सुरुवात केली. वरण भात, वाटाण्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दीपूच्या आईवडिलांना आशीर्वाद दिले आणि माहीची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली. रात्री दीपूची आई अंथरुणावर पडली, पण तिच्या डोळ्यासमोर संजयची आई होती. संजयची आई माहीसारखी धावली म्हणून गावच्या मानकऱ्यांची अब्रू वाचली, नाहीतर दीपूच्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एकसारखी आठवण येत होती. सकाळ झाली. माहीच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दीपूच्या आईने
डब्यात शेवयाची खीरपुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली आणि ती मागच्या दाराने बाहेर पडली. त्याच आळीत शेवटचं घर संजयचं. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केली. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहताच दीपूची आई पुढे गेली आणि तिने संजयच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली, संजयची आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडावं लागणार होतं. त्यात तरी काही 3-4 ग्रॅम सोनं. पण गावातल्या सोनारासमोर घराण्याची अब्रू जाणार होते. संजयची आई, माझी माही मला काल संध्याकाळीच भेटली. संजयच्या आई, तुम्हीच माझ्या माही. असं बोलू नका दीपूची आई, अश्रू आवरा. कशी आवरू संजयची आई? रात्री आलेल्या माईला आमची काळजी असती तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेत बुडाले असते का? आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाडे घेऊन मजेत. आमची माई त्यांना शिक्षा देत नाही. संजयची आई, तुम्हीच माझ्या माई. संजयच्या आईला मिठी मारून दीपूची आई रडत होती आणि संजयची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे ऐकून तेथे आलेले संजयचे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.